Next bit from the refraction of light, structure of human eye. See here student, this is the structure of human eye. In this video we have to discuss about the structure of human eye in short. तर या ठिकाणी आपल्याला ह्यूमन आयचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. सी हिअर, देर इज अ थीन ट्रान्सपरंट कवर मेम्ब्रेन ऑन द ह्यूमन आय. दिस इज कॉल्ड कॉर्निया. तर हा जो तुम्हाला थीन मेम्ब्रेन स्ट्रक्चर दिसतो, दिस इज थीन अँड ट्रान्सपरंट स्ट्रक्चर present outside the eye. This is known as cornea. This cornea is white and transparent membrane. What is the role of this cornea? The role of this cornea, it refracts the light. Maximum amount of incident light is refracted inside the eye at the outer surface of cornea. तर विद्यार्थ्यांनो, जितके रेज इन्सिडेंट होतात या आउटर सरफेसवरती, या इन्सिडेंट रेजचं मॅक्सिमम रिफ्रॅक्शन या कॉर्निया थ्रू होत असतं. ॲज इट इज ट्रान्सपरंट, सो दॅट ऑल द इन्सिडेंट रेज फर्स्ट रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द कॉर्निया. देन इट प्रोटेक्ट्स from the accidents. The internal structure of this eye, this cornea gives a protection to the internal components of the eye, as well as it doesn't allow the foreign particles to enter inside. त्याचबरोबर बाहेरच्या फॉरेन पार्टिकल्सला, डस्ट पार्टिकल्सला हे जे कॉर्निया आहे तो आत येऊ देत नाही. दॅट मीन्स इट प्रोटेक्ट्स द आय फ्रॉम दी फॉरेन पार्टिकल्स ऑल्सो. त्यानंतर there is a dark and fleshy screen behind the cornea. This is called iris. What is iris? आता iris या ठिकाणी लक्ष द्या. This is a bluish कलरमध्ये जे दिसते ते आहे iris. iris काय असतो? This is a dark colored structure and fleshy. This is known as iris, which is present just behind the cornea. या कॉर्नियाच्या मागे असलेला जो फ्लेशी स्ट्रक्चर आहे त्याला आपण iris म्हणतो. What is the role of this iris? तर द कलर ऑफ द इरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. या इरिसचा कलर हा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळा असतो. बिकॉज इट डिटरमाइन्स द कलर ऑफ द आय. सपोज जर एखाद्याच्या इरिसचा कलर हा ब्ल्यू असेल, सिअर ब्ल्यू असेल, तर आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीचे डोळे हे ब्ल्यू रंगाचे आहे. दॅट मीन्स द कलर ऑफ इरिस इज स्पेसिफिक टू द पर्सन. as well as it controls the amount of light entering the pupil. प्युपिलमध्ये जेवढं लाईट एंटर व्हायला पाहिजे ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? इरिस. देन व्हॉट इज प्युपिल? देर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द इरिस विच इज कॉल्ड प्युपिल. या इरिसच्या सेंटरला एक छोटासा होल असतो विच इज हॅविंग द स्मॉल डायमीटर. दिस इज नोन ॲज प्युपिल. ते प्युपिल हे एक छोटासा होल आहे हॅविंग स्मॉल डायमीटर जस्ट ॲट द सेंटर ऑफ द इरिस नोन ॲज प्युपिल. देन व्हॉट इज रोल ऑफ प्युपिल? प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. तर आयमध्ये किती प्रमाणात लाईट हे एंटर केलं पाहिजे हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? प्युपिल. ॲक्च्युली फर्स्ट रिफ्रॅक्शन तर कॉर्निया थ्रू होतच असतं, परंतु लाईट हा डोळ्याच्या आत किती प्रवेश केला पाहिजे याचं कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? तर प्युपिल करतो. सो प्युपिल विच इज अ होल प्रेझेंट सेंटर ऑफ द इरिस अँड इट कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट टू एंटर इनसाइड द आय. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स, वाईल इफ द लाईट इज डीम इट वायडन्स. समजा जो डोळ्यावर पडणारा प्रकाश हा खूप जास्त ब्राईट असेल तर प्युपिलचं डायमीटर एकदम छोटं होतं, तो कॉन्ट्रॅक्ट होतो. इफ द लाईट इज डीम, समजा अंधाऱ्या खोलीत तुम्ही प्रवेश केलात तर त्यावेळेस मॅक्सिमम लाईट रेज ऑक्युपाय करण्यासाठी प्युपिल त्याचे डायमीटर वाढवतो. दॅट मीन्स इट बिकम्स वायडन्स. ऑन द सर्फेस ऑफ द इरिस देर इज अ बल्ज ऑफ ट्रान्सपरंट लेयर्स. देर इज अ डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. त्यानंतर या प्युपिलच्या जस्ट बिहाइंड देर इज अ डबल कॉन्व्हेक्स लेन्स. हा कॉन्व्हेक्स लेन्स असतो अँड दिस इज ऑल्सो मेडअप ऑफ द, इट इज ऑल्सो प्रोड्युस्ड विथ द ट्रान्सपरंट मसल्स. दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ कॉन्वर्जिंग लेन्स. द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ॲडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ टू फोकस द इमेज.
This lens creates a real and inverted image of an object on the screen inside the eye. Then what is role of the convex lens? These convex lens adjust its focal length so as to provide the clear image, and it forms the clear image just behind the eye. This screen is made up of light sensitive cells and it is called retina. आता या आयच्या मध्ये हा जो पडदा असतो, दिस मेम्ब्रेन इज नोन ॲज रेटिना. मग या रेटिनावरती इमेज तयार होत असते. दी रेटिना इज मेड अप ऑफ सर्टन 2 types of the nerve cells. These cells get excited when the light falls on them and generate the electric signals. These electric signals, आता हे रेटिना ज्या सेल्सने तयार झालेले असतात, these cells are excited when the light falls on them. ज्यावेळेस लाईट रेज यांच्यावरती फॉल होतात, पडतात, त्यावेळेस ते एक्साइट होतात आणि एक्साइट झाल्यानंतर दे प्रोड्युसेस द इलेक्ट्रिक सिग्नल्स. These signals are conveyed to the brain through the optic nerve. मग हे जे इलेक्ट्रिक सिग्नल्स आहे ऑप्टिक नर्व थ्रू पास होतात. लेटर द ब्रेन ॲनालायझेस जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स ऑप्टिक नर्वकडे पास होतात, दीज सिग्नल्स कन्वेज टू द ब्रेन. ब्रेनपर्यंत ते सिग्नल पोहोचतात. दीज सिग्नल्स आर कन्वेड टू द ब्रेन थ्रू द ऑप्टिक नर्व. लेटर द ब्रेन ॲनालायझेस दीज सिग्नल्स. या सिग्नल्सला ब्रेन ॲनालाइज करतो अँड कन्वर्ट्स in such way that we perceive the objects as actually are. मग ब्रेन त्या सिग्नल्सला ॲनालाइज करतो आणि जो ऑब्जेक्ट आपल्यासमोर आहे त्या ऑब्जेक्टचा क्लिअर पिक्चर, त्याचं स्पष्ट पिक्चर तयार करण्याचं काम कोण करतं? ब्रेन करतो. म्हणजे ते आपल्याला त्याचं व्यवस्थित ज्ञान करून देतो. Then retina, this is made up of the 2 types of the nerve cells, cones and rods. What are the specialized? These cone cells are specialized. These are sensitive to the bright light, while the rods are sensitive to the dim light. So student, this is the short information about the structure of human eye. Then in our next video we will study about the working of lens of the human eye.